आज दीप अमावस्या असल्यामुळे सकाळी सकाळी मी दिवे स्वच्छ करायला घेतले होते। आता इथं पितांबरी लावून सगळे दिवे व्यवस्थित घासून घेतले। जे रोज वापरायचे दिवे होते ते पण घासले आणि जे साईडला ठेवलेले होते ते सुद्धा काढलेले होते। आपल्या गावाकडे झाडूची आणि सुपाची सुद्धा पूजा केली जाते, पण आता आमच्याकडे एवढं काही करत नाही, फक्त दिवे मस्त दिव्यांची मांडणी करून त्यांची पूजा केली जाते। तर दिवे मस्त घासून घेतले, पुसून घेतले, स्वच्छ केले, त्यानंतर मग देवाऱ्याची क्लिनिंग करायला घेतली। आता सकाळी सकाळी देवपूजा केल्याशिवाय आपलं मन तर काही मानत नाही। आज तर मी पूर्ण देवघराची डीप क्लिनिंगच केली होती। त्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचा म्हणून मग इथं खीर आणि पुरी बनवायला घेतली होती। खीर शेवयांची करत होते। तर कढईत आधी 2 चमचे तूप घातलं, त्यानंतर बदाम घातले, बदाम चांगले 1 मिनिट परतून घेतले आणि त्यानंतर त्यात शेवया घातल्या। आता ह्या शेवया परतायला आपल्याला अजिबातसुद्धा वेळ लागत नाही, अगदी अर्धा मिनटात त्या परतून होतात। त्यानंतर त्याच्यात दूध घातलं, अर्धा चमचा इलायची घातली आणि 2 चमचे साखर घालून खीर उकळवून घेतली। तोपर्यंत इकडे कोमलने छानपैकी असे मोमोज बनवायची तयारी करून ठेवलेली होती। इकडे मोमोजची तयारी तिने केलेली होती कोमलने। तोपर्यंत मी अशा खरपूस छानपैकी पुऱ्या पण इकडे तळून घेतल्या होत्या। खीर आणि पुरी फक्त नैवेद्यापुरतीच केली होती, कारण मोमोज जास्त सगळ्यांना आवडतात। बाकी सगळी पूजेची तयारी झालेली होती। मग मी दिवे पूजेसाठी घेतले, दिव्यांची व्यवस्थित मांडणी केली, हळदी कुंकू अर्पण केलं, फुलं अर्पण केली आणि त्यानंतर मस्त अशी घंटी वाजवून घेतली देवांसमोर। धूप दीप लावलेलं होतं, त्यामुळे घराचं वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होतं। आज आमच्याकडे अचानक लाईट गेलेली होती, का माहीत नाही, अधूनमधून जाते लाईट, रोज काही जात नाही, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं अंधारासारखंही वाटू शकतं घरामध्ये। तर ही फायनली आहे आजची माझी पूजा। तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। तुमच्याकडे सुद्धा अशीच पूजा केली जाते का? आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी झाडू सूप सगळं ठेवून पूजा केली जाते, पण आमच्याकडे दरवर्षी फक्त असेच दिवे ठेवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते। पूजा झाल्यानंतर मग मी नैवेद्यही ठेवून घेतला आणि मोमोजसाठी जी भाजी बनवली होती, कोबी कॅप्सिकम गाजर, तीच भाजी नैवेद्याला खीरपुरीबरोबर ठेवली होती। तोपर्यंत मोमोज पण आमचे इकडे तयार झाले होते। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आता मी मोमोज टेस्ट करते। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।